numerical number 31. Up to now we have learned the 31 problems. This particular topic have so much problems. Many times at least 2 problem asked on this topic. So therefore this topic you prepare well. आणि बेटा प्रॉब्लेम या टॉपिकचे जे असतील ते खूप मी घेणार आहे, कारण कसं आहे कायनेमॅटिक्सचे प्रॉब्लेम तुम्ही नीटचा पेपर पहा, जेईचा पेपर पहा, ॲटलिस्ट 2 तरी क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि मेकॅनिक्समध्ये सर्वात जर जास्त प्रॉब्लेम विचारणारा टॉपिक हा आहे. याच्यावरती कितीही प्रॉब्लेम जर घेतलं तर ते कमीच वाटतात. म्हणून याच्यावरती खूप कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करा, कारण हा प्रॉब्लेम्स काही टॉपिक प्रॉब्लेमचेच असतात, तशापैकी हा टॉपिक आहे. म्हणून याच्याकडे आपण थोडंसं जास्त लक्ष देत आहे. तर पहा बेटा, प्रॉब्लेम नंबर 31 आता मी इथं वाचतो, लक्ष द्या आणि गिव्हन डाटा तुम्ही पॉईंट आउट करत चला. अ कार ॲक्सलरेट्स फ्रॉम रेस्ट म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगितले काय घ्यायचं आहे, u = 0 ॲट कॉन्स्टंट रेट म्हणजे d/dx म्हणजे ॲक्सलरेशन दिलेलं आहे तुम्हाला. कॉन्स्टंट रेट ॲक्सलरेशन अल्फा दिलेला आहे फॉर टाईम आफ्टर विच इट डिसलरेट्स ॲट ए कॉन्स्टंट रेट ऑफ बीटा. म्हणजे आता हे इनिशियल ॲक्सलरेशन इन्क्रीजिंग ॲक्सलरेशन आहे आणि त्यानंतर A2 डिसलरेट्स म्हणजे मोशन रिटार्ड झालेलं आहे आणि आपल्याला ते निगेटिव्ह ॲक्सलरेशन बीटा दिलेलं आहे. बीटा टू रेस्ट म्हणजे फायनल वेलॉसिटी किती आहे, इथं फायनल वेलॉसिटी 0 आहे. इफ द टोटल टाईम इलॅप्स्ड इज t. आता टोटल टाईम मोशननं जे इलॅप्स केलेला आहे तो टाईम t दिलेला आहे. देन कॅल्क्युलेट द मॅक्झिमम वेलॉसिटी अटेंड बाय दी कार. तर आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम वेलॉसिटी म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो v आपल्याला काढायचं आहे यामध्ये. आता हे इथून मोशन स्टार्ट झाली राईट, तर इथपर्यंत आता हे u0 दिलेलं आहे इथं आणि इथं तुमची मॅक्झिमम वेलॉसिटी आपण Vm म्हणूया आणि नंतर फायनल वेलॉसिटी जेव्हा इथं जाईल त्यावेळेस ही फायनल वेलॉसिटी 0. म्हणजे इथून इथपर्यंतचं ॲक्सलरेशन A1 = अल्फा आणि इथून इथपर्यंतचं A2 म्हणजे रिटार्डिंग ॲक्सलरेशन मायनस बीटा दिलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा काय क्लिअर करायचं, प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व करतो त्यावेळेस त्या प्रॉब्लेमबद्दल तुम्हाला क्लिअर आयडिया पाहिजे की विचारलेलं काय आहे आणि काढायचं काय आहे. तर बेटा आता काय करायचं आपण या प्रॉब्लेममध्ये सांगावर तुमची काय आयडिया येते. तर न्यूमरिकलमध्ये आपल्याला टाईम काढून घ्यायचा आहे. तर फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज करा. काय, v = u + a × t1 म्हणजे इथून इथपर्यंतचा टाईम आपण काय घेऊया, t1 घेऊया आणि पुढचा टाईम t2 घेतो. तर आता याची इनिशियल वेलॉसिटी v आपण जिथं मॅक्स म्हणलेलं आहे आणि इनिशियल वेलॉसिटी याची 0 आहे प्लस अल्फा × t1 आणि देअरफॉर t1 = Vmax/अल्फा. t1 = Vmax/अल्फा. आता त्यानंतर बेटा पुढे आपल्याला काढायचं आहे म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी सेम फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. v = u + A2 × t2 म्हणतो मी. तर यामध्ये तुम्हाला आता इथं या पॉईंटपासून इथं पुढे जायचं आहे. इथली इनिशियल वेलॉसिटी Vmax आहे म्हणजे आणि फायनल वेलॉसिटी 0 आहे. तर Vmax Vm मायनस बीटा × t2 अँड देअरफॉर पहा, देअरफॉर t2 = आल्यात लक्षात तुमच्या. तर काय आलं, t2 = Vm/बीटा. Vm/बीटा. हां, आता टोटल टाईम किती झाला, टोटल टाईम इलॅप्स्ड म्हणजे खर्च केलेला टोटल टाईम t = t1 +
T2. म्हणजे मोशन कुठून कुठपर्यंत झालेलं आहे, इथून इथपर्यंतचा टाईम T1 आणि त्याच्या पुढचा टाईम हा T2 आणि टोटल टाईम जे असेल T आहे, T इज इक्वल टू T1 प्लस T2. चला ठेवून टाका. T1ची किंमत किती आली बेटा, VM अपॉन अल्फा प्लस VM अपॉन बीटा. आता VM यू टेक कॉमन, काय असेल 1 अपॉन अल्फा प्लस 1 अपॉन बीटा अँड दिस इज इक्वल टू VM अल्फा प्लस बीटा डिवाइड बाय अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा आलं बेटा ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला वेलॉसिटी विचारलेली आहे म्हणजे VM इज इक्वल टू अल्फा बीटा इंटू T डिवायडेड बाय अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा. जर तुम्ही पाठीमागचा पेपर तुम्ही पाहिलात तर निश्चित तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे. धिस क्वेश्चन वॉज आस्क्ड इन द प्रिवियस एक्झाम. हा झाला याचा बेटा पहिला पार्ट झाला. आता या क्वेश्चनचा दुसरा पार्ट जो असेल तर तो दुसरा पार्ट आपण इथं लर्न करूया. आता दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजे इथं पहा, आता सेकंड पार्ट म्हणजे मी इथं काय करतो पहा, लक्षात ठेवा. पहिल्या पार्टचं सोल्युशन आपलं झालेलं आहे. आता दुसऱ्या पार्टचं सोल्युशनमध्ये आपल्याला काढायचं आहे जे इथं असेल तर सेकंड असं नंबर लिहितो मी इथं, राईट. तर या सेकंड पार्टच्या सोल्युशनमध्ये द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन टर्म्स ऑफ अल्फा बीटा अँड टी. आता टोटल डिस्टन्स जे काढायचं असतं तर ते कायनॅमेटिकल इक्वेशन पहिल्यानुसार काय येतं, S1 इज इक्वल टू UT1 प्लस हाफ AT1 स्क्वेअर. आता इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे आपली 0 आहे प्लस 1/2 अल्फा इंटू T स्क्वेअर. आता टीची किंमत आपण इथं काढलेली आहे, T1ची किंमत ऑलरेडी आपण इथं काढलेली आहे आणि ही व्हॅल्यू जी T1ची आहे ती VM अपॉन बीटाचा स्क्वेअर, राईट. VM अपॉन अल्फा बेटा, VM अपॉन अल्फा. आता सिमिलरली म्हणजे याला एक स्टेप जर थोडं पुढे सॉल्व केलं आपण तर अल्फा बाय 2 इंटू VM स्क्वेअर डिवाइड बाय अल्फा स्क्वेअर. एक अल्फा कॅन्सल, दॅट इज VM स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स अल्फा. VM स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स अल्फा. आता S2 बरोबर आहे बेटा, किती आहे तरी सांगा मला. S2 बरोबर आहे इनिशियल वेलॉसिटी. किती आहे इनिशियल वेलॉसिटी आपण जे घेतलात त्या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी वर्कआउट जर केलात तुम्ही तर ती इनिशियल वेलॉसिटी किती आहे. आता हा पार्टिकल इथून इथपर्यंत चाललेला आहे. इनिशियल वेलॉसिटी त्याची आहे VM आणि फायनल वेलॉसिटी 0 आहे. फायनल वेलॉसिटी 0 आहे म्हणून इथं येईल VM इंटू T2 मायनस 1/2 बीटा इंटू T2 स्क्वेअर. आता T2 स्क्वेअर अगोदर लिहितो मी आणि मग VM इंटू T2 किती आहे सांगा बरं. T2ची व्हॅल्यू जे असेल, T2ची व्हॅल्यू जे असेल हां, तर आपण Vmax T2 किती आहे बेटा इथं व्हॅल्यू ऑफ T2ची किंमत जी आपण काढलेली आहे वर, तर ती व्हॅल्यू VM अपॉन बीटा मायनस 1/2 बीटा इंटू T2 स्क्वेअर VM स्क्वेअर अपॉन बीटा स्क्वेअर. This value, so that 1 beta gets cancelled here.
and Vm square upon beta minus 1 by 2 Vm square upon beta. 1 minus 1 by 2 येतं Vm square upon beta म्हणजेच किती आलं 1 by 2 Vm square upon beta. हे काय आलं बेटा टोटल डिस्टन्स. आता आपल्याला काय विचारलेलं आहे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. हे किती आलं S1 प्लस S2 इज इक्वल टू S अँड देअरफोर S इज इक्वल टू S1 ची किंमत ऑलरेडी आपण काढलेली आहे Vm स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स अल्फा प्लस Vm स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स बीटा आणि इथं Vm स्क्वेअर कॉमन काढलं बाय 2 तर काय असेल 1 अपॉन अल्फा प्लस 1 अपॉन बीटा अँड दिस इज इक्वल टू हिअर Vm स्क्वेअर बाय 2 बीटा प्लस अल्फा डिवायडेड बाय अल्फा इंटू बीटा. काय काढलं आपण हे LCM काढलं आणि आता तुम्हाला व्हॅल्यू जे याची विचारलेली आहे इन टर्म्स ऑफ अल्फा बीटा आणि टी मध्ये विचारलेलं आहे. इन टर्म्स ऑफ अल्फा बीटा आणि टी मध्ये विचारलेली आहे ती व्हॅल्यू. तर बेटा आता इथं Vm स्क्वेअर जे आहे जी व्हॅल्यू आपण काढलेली आहे Vm स्क्वेअर ची व्हॅल्यू इथं जर ठेवून टाकलात तुम्ही तर काय येतं Vm ऑलरेडी आपण जे लर्न केलेलं आहे इन टर्म्स अल्फा किंवा बीटा जी Vm सुरुवातीला आपण घेतलेलं आहे अल्फा इंटू T1 स्क्वेअर. तर Vm ची किंमत किती आलेली आहे Vm इज इक्वल टू अल्फा इंटू T1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू बीटा प्लस अल्फा डिवाइड बाय अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा या टर्म्समध्ये ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप केलेली आहे आणि मग Vmची अगोदरची किंमत जी आलेली आहे ती जरी ठेवलात तरी तुम्हाला रिझल्ट येईल आणि ती व्हॅल्यू अल्फा बीटा टी स्क्वेअर अल्फा बीटा टी स्क्वेअर डिवायडेड बाय काय येतं बेटा हे अल्फा सुरुवातीला काढलेली अल्फा प्लस बीटा. चला बेटा अल्फा प्लस बीटा आता ही व्हॅल्यू जी असेल ही काय टी स्क्वेअर शेवटचं इक्वेशन तुम्हाला याच्यातलं शेवटचं जे इक्वेशन असेल हे इक्वेशन तुम्हाला दाखवते कोणतं इक्वेशन आहे. तर अगोदरच्या याच्यामध्ये हे इक्वेशन तुम्हाला दिसतं याला आपण इक्वेशन 1 म्हणू. हे Vm ची किंमत आहे अल्फा बीटा टी डिवायडेड बाय अल्फा प्लस बीटा. ही जी किंमत आहे ती इथं Vmच्या ठिकाणी ठेवून टाकली. Vm स्क्वेअर आहे म्हणजे अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर डिवायडेड बाय अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर. आता हे काय होतं एक कॅन्सल झालं तुम्हाला काय अल्फा बीटा टी स्क्वेअर डिवायडेड बाय अल्फा प्लस बीटा डिवायडेड बाय अल्फा प्लस बीटा आणि बेटा इथं जे असेल हे जे 2 आहे हे 2 इथंही असेल आणि हे 1/2. म्हणजे प्रॉब्लेम हे 2 वेगळे आहेत. एक प्रॉब्लेम नाही हे 2 प्रॉब्लेम्स आहेत एकत्र केलेलं आहे. आणि तुम्ही जर थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलात मी आता कॉन्सन्ट्रेशन काय करत चाललेलं आहे नीट आणि जेईचे प्रॉब्लेम जे टिपिकल आहेत याच्यामध्ये आलेले आहेत. हळूहळू आपली डिफिकल्टी लेवल इथं वाढत चाललेली आहे आणि म्हणून अशा टाईपचे न्यूमरिकल्स आपण इथं सॉल्व करायचं बेटा. तर हा नंबर 31 नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व केला. परत सॉल्व करा परत याचं मी काय करतो तुम्हाला याचं अगदी व्यवस्थिशीर जे सोल्युशन मी लिहिलेलं आहे हे तर परत तुम्हाला मी फॉरवर्ड करतो. ओके नाव नेक्स्ट न्यूमरिकल्स. आता याच्या पुढचा जो न्यूमरिकल आहे बेटा खूप टिपिकल न्यूमरिकल्स आहेत. कॉन्सन्ट्रेशन ठेवून जर तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेमकडे लक्ष देऊन बसायचं. छान प्रॉब्लेम्स आहेत. अ बॉडी कव्हर्स 12 मीटर इन सेकंड. 12 मीटर इन सेकंडचा अर्थ कळतो. 12 मीटर इन सेकंड म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या सेकंदातलं
2 सेकंदातला नाही, दुसऱ्या सेकंदातला म्हणलेला आहे. तर त्याला S2 इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 20 मीटर, राईट. आणि चौथ्या सेकंदातलं आपण याला S4 म्हणू आणि हे डिस्टन्स सेकंडमध्ये किती, हे तुम्हाला 12 मीटर्स. अ बॉडी कव्हर्स 12 मीटर इन सेकंड अँड 20 मीटर इन फोर्थ. इथं तुम्हाला 20 मीटर इन फोर्थ. हाऊ मच डिस्टन्स विल इट कव्हर इन 4 सेकंड आफ्टर द 5th सेकंड. 5 सेकंदाच्या पुढे 4 सेकंदामध्ये किती अंतर कापलेलं आहे. 5 सेकंदाच्या पुढे 4 सेकंदामध्ये किती अंतर कापलेलं आहे, दॅट इज टू बी आस्क. म्हणजे आता 5च्या पुढे 4 म्हणजे किती, S9 मायनस S5 इज टू बी कॅल्क्युलेट. असं क्लिअर समजून घेतलं पाहिजे प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे. आणि आपल्याला हे पहा, हे वाक्य महत्त्वाचं बरं का इथं. आफ्टर 5th सेकंड, आफ्टर द 5th सेकंड म्हणजे व्हॉट विल बी हाऊ मच डिस्टन्स विल इट कव्हर इन 4 सेकंड आफ्टर दी 5th सेकंड. म्हणजे 5 सेकंदाच्या नंतर 4 सेकंदामध्ये किती अंतर कापलं. 5च्या पुढे 4 केलं, ॲड केलं तर किती, 9 झाले. म्हणजे पहिल्या 9 मधून पहिले 4 सेकंदाचं डिस्टन्स सबट्रॅक्ट करायचं बेटा. प्रॉब्लेमची लेंथ जास्त असेल तर प्रॉब्लेमची हिंट कळते, पण प्रॉब्लेम शॉर्ट असेल लँग्वेज कॉम्पॅक्ट होते. मग अशा वेळेस आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्यायचं, पुन्हा पुन्हा वाचायचं बेटा. चला, आपल्याला माहीत आहे काय बेटा इथं. चला बरं पटकन दुसऱ्या सेकंदातलं डिस्प्लेसमेंट ड्युरिंग nth सेकंड ऑफ मोशन. Sn इज इक्वल टू U प्लस, सांगा फॉर्म्युला, A/2 इंटू 2n-1. हे आठवलं पाहिजे. आता बेटा इथं S2 इज इक्वल टू U प्लस A/2 इंटू, आता 2 इंटू 2 4 -1 अँड दॅट इज इक्वल टू S2 किती आहे 12 इज इक्वल टू U प्लस 3/2 राईट. आता त्यानंतर हे इक्वेशन नंबर फर्स्ट. आता दुसरं इक्वेशन बेटा आहे S4 इज इक्वल टू U प्लस A/2 इंटू, आता इथं किती 2n आहे ना, 4 इंटू 2 -1 आणि S4ची किंमत 20 दिलेली आहे आणि U प्लस सांगा A/2 8 म्हणजे 7 अँड 20 इज इक्वल टू U प्लस 7/2A. याला इक्वेशन सेकंड. हां चला, आता सॉल्व करा बरं या 2 इक्वेशनमध्ये. मी काय करतो आहे, आपण या इक्वेशन सेकंडमधून पहिलं इक्वेशन सबट्रॅक्ट फर्स्ट फ्रॉम सेकंड, सबट्रॅक्ट फर्स्ट फ्रॉम सेकंड. लक्षात येतं. ह्याच्यामधून याला वजा करा. आता पहा, U मायनस U 0 होईल. हे 20 मायनस 12 सरळ 20 मायनस 12 इज इक्वल टू U मायनस U 0 आणि 7/2A मायनस किती 3/2A. लक्षात आलं का, क्लिअर झालं. हां चला बेटा, 8 इज इक्वल टू 0 प्लस हां किती आलं 7मधून 3 4 2A 4A डिवाइड बाय 2 म्हणजे 2A. तर बेटा Aची किंमत काढून घ्या. A बरोबर आहे 8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ही किंमत Aची 4 आली, या पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवा. 12 इज इक्वल टू U प्लस 3 डिवाइड बाय 2 इंटू 4 म्हणजे हे किती आलं इथं 2 राईट. मग U बरोबर आहे 12 मायनस 6 इज इक्वल टू 6 मीटर पर सेकंड.
आता मात्र तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्या 5 सेकंदातलं डिस्टन्स सेकंड कायनामेटिकल यूज करायचं आहे. S5 इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी ut प्लस हाफ at स्क्वेअर. S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. सांगा बरं, होता किती आलं. इनिशियल वेलॉसिटी u आपण काढलेली आहे 6 इंटू 5 प्लस 1/2. ॲक्सलेशन किती काढलेलं आहे a 4 इंटू टी स्क्वेअर म्हणजे 25. हे इथं आलं 230 बरोबर आहे प्लस 50 इज इक्वल टू 80 मीटर. आणि S9 बेटा आता इज इक्वल टू ut. u किती आहे आपण ऑलरेडी काढलेला आहे 6. टाईम किती 9 प्लस 1/2. a किती 4 आणि टी स्क्वेअर 81. 9चा स्क्वेअर. हे इथं आलं 2. हे 54 प्लस किती 2 किती आलं 162. आणि दोघांची बेरीज किती 4 आणि 2 6. 6 आणि 5 11ला 1 हातचाला 1 2. हे मीटरमध्ये. तुम्हाला विचारलं आहे S9 मायनस S5 इज इक्वल टू 216 मायनस S5 किती 80. चला किती आलं 631 मीटर. अलग लक्षामध्ये हे कशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व केला. तर पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट ड्युरिंग सेकंड म्हणजे फक्त दुसऱ्या सेकंदातलं अंतर. डिस्प्लेसमेंट ड्युरिंग 4th सेकंदातलं अंतर. याच्यावरून u आणि a ॲक्सलेशन आणि इनिशियल वेलॉसिटी काढायची. त्याच्यानंतर हे इथलं मात्र खोचं क्वेश्चन आहे. व्हॉट विल इट कव्हर इन 4 सेकंड आफ्टर द 5th सेकंड. 5 सेकंदाच्या पुढे 4 सेकंदातलं अंतर किती आहे ते काढायचं बेटा. अलग लक्षात हा न्यूमरिकल कॉन्सन्ट्रेट ठेवा. प्रॉब्लेममध्ये लक्ष ठेवल्याशिवाय जमत नाही. आता बेटा पुढचा प्रॉब्लेम नंबर 33. चला पहा आता 33 नंबरचा न्यूमरिकल जो असेल तो आपण इथं लर्न करूया. किती प्रॉब्लेम नंबर 32 बरोबर आहे ना. अरे 33 पाहिजे इथं नाही का. तर इथं 33. चला रीड करा बरं प्रॉब्लेम. काय दिलेलं आहे 2 बसेस A and B. चला ही पहिली बस A आणि सेकंड. आता ही बस कुठं आहे इथं तुमचं ओरिजिन आहे. इथून किती अंतरावरती दाखवलेलं आहे 50 मीटर दाखवलं 50 मीटर. आणि दुसरी बस हे इथून किती अंतरावरती आहे इथं B बस A बस तुम्हाला दिसत आहे इथं आणि B बस हे 100 मीटरवरती राईट. 2 buses A and B are at positions 50 meter and 100 meter from the origin at time t is equal to 0. म्हणजे टाईम ओरिजिन हा इथं आहे आणि t is equal to 0 ला दोन्ही बस थांबलेले आहे. They starts moving in the same direction simultaneously with the uniform velocity. आता पहिल्या बसची युनिफॉर्म वेलॉसिटी किती आहे UA म्हणू आपण 10 मीटर पर सेकंद. आणि दुसऱ्या बसची UB इज इक्वल टू किती आहे बेटा 5 मीटर पर सेकंद राईट. डिटरमाइन द टाईम अँड पोझिशन ॲट विच A ओव्हरटेक्स द B. आता हे असं झालं स्पीड एकाची कमी एकाची जास्त असल्यामुळे असं पुढे निघतील आणि एका वेळेला इथं हे दोन्ही मीट होतील. तर टाईम किती आहे T. किती वेळेनंतर हे दोन एकमेकांना मीट होतील असं विचारलेलं आहे.
तर आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे सांगा बरं मला. आता पहिल्यांदा आपल्याला इथं काय काढायचं आहे यामध्ये की हे जे डिस्टन्स आहे तर या दोन बसचं डिस्टन्स आपल्याला काढावं लागेल आणि त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे सांगा बरं. डिस्टन्स कव्हर्ड बाय दी फर्स्ट बस अँड डिस्टन्स कव्हर्ड बाय दी सेकंड बस. आता हे कसं आहे युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होत आहेत. हे एक इम्पॉर्टंट युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं दोन्ही मूव्ह होत आहेत. तर आपल्याला एकच फॉर्म्युला आहे पहिल्या बससाठी एस ए इज इक्वल टू इनिशियल किती आहे 50 प्लस बस पहिली आता टी वेळेमध्ये किती अंतर कापलेलं आहे ते याची स्पीड किती आहे 10 बरोबर आहे 10 इंटू टी. हे लक्षात आलं का सांगा. आता हे इनिशियली ओरिजिनपासून निघालं असतं तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. काय फॉर्म्युला यूज केला व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. हे व्हेलॉसिटी किती आहे 10 इंटू टाईम. आता तुम्ही हे काय घेतलं मी 50 काय घेतलं सुरुवात कुठून केलेली आहे ओरिजिनपासून नाही 50 मीटरच्या पुढून सुरुवात झाली म्हणून हा फॉर्म्युला हे डिस्प्लेसमेंट कुठं इथून इथपर्यंत हे सरळ पहा बेटा हे एस ए कन्सिडर करा हे. आता त्यानंतर दुसऱ्याचं किती येईल एस बी इज इक्वल टू सांगा मला किती आहे 100 मीटर आहे प्लस त्याची वेलॉसिटी किती आहे 5 इंटू टाईम किती आहे टी. त्याचा टाईम किती आहे टी आहे राईट आहे का. हां म्हणजेच किती झालं हे दोन डिस्टन्स कव्हर्ड केलेलं आहे. आता यामध्ये काय करायचं आहे हे दोन्ही जे डिस्टन्स कव्हर्ड झालेले आहेत आता हे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स जे आहे ना ते एस बी म्हणू आपण इथून इथपर्यंतचं एस बी हे असं. तर एस ए इज इक्वल टू एस बी हे लक्षात आलं का पहा एस ए इज इक्वल टू एस बी कारण हे इथून इथपर्यंत गेलेलं आहे आणि हे इथून इथपर्यंत दोन्ही मीट झाले नाहीत त्या टाईमला. तर हे दोन इक्वेट केलात तर बेटा किती आलं 50 प्लस 10t इज इक्वल टू 100 प्लस 5t. हां चला आता काय करूया आपण हे 10t मायनस 5t इज इक्वल टू 100 मायनस 50 आणि मग हे आलं इथं 5t इज इक्वल टू 50 आणि t इज इक्वल टू किती आलं t इज इक्वल टू 50 डिवाइड बाय 5 म्हणजे 10 सेकंद राईट. तर हे जे डिस्टन्स आलेलं आहे किती 10 सेकंद. चला आता पुढे काय म्हणलेलं आहे सांगा बरं मला. डिटरमाइन द टाईम अँड पोझिशन ॲट विच ए ओव्हरटेक्स द बी. साधा सोपा आहे. आता एस टी प्लस 10 इंटू टाईम किती आलं 10 अँड दॅट इज इक्वल टू 50 प्लस 100 इज इक्वल टू 150 मीटर. काय झालेलं आहे 150 मीटरमध्ये ओव्हरटेक केलेलं आहे. एनं बीला ओव्हरटेक केलेला आहे 150 मीटरमध्ये. तर अशा टाईपचा हा जो न्यूमरिकल होता आपला तर तो न्यूमरिकल आपण क्लिअरली सॉल्व केला बेटा. नाउ वी रीड द प्रॉब्लेम नंबर 34. An object is moving along positive x-axis with uniform acceleration of म्हणजे किती दिलं acceleration a is equal to 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाईम t इज इक्वल टू 0 स्टार्टिंग आणि x इज इक्वल टू 5 मीटर आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती सुरुवातीची u इज इक्वल टू 3 मीटर पर सेकंद राईट. व्हॉट विल बी द व्हेलॉसिटी किती अँड पोझिशन ऑफ द पार्टिकल ॲट 2 सेकंद. चला सरळ सरळ फॉर्म्युला v इज इक्वल टू u प्लस ए टी. v इज इक्वल टू u प्लस ए टी. चला हां किती आहे रे सांगा मला. u ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे
3 प्लस A4 इंटू टाईम टी किती 2 सेकंद अँड दॅट इज इक्वल टू 3 प्लस 8 इज इक्वल टू 11 मीटर पर second. 11 meter per second is the initial velocity. What will be the velocity and position of the object at t is equal to. आता हे झालं तुम्हाला तर पोझिशन काढायचं असेल तर काय घ्यायचं बेटा s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर u किती आहे इनिशियल 3 इंटू 2 प्लस 1/2 ए किती आहे 4 इंटू टी स्क्वेअर 4 हे इथं आलं 2 अँड दॅट इज इक्वल टू 6 प्लस 8 14 आणि सुरुवातीचं किती आहे 5 मीटरपासून सुरुवात आहे ओरिजिनपासून नाही ना म्हणजे प्रॉब्लेममध्ये कसं आहे आता हा ओरिजिन आहे हे इथून 5 मीटरपासून मोशन स्टार्ट झाले आणि मग त्याची इनिशियल वेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे 3 मीटर पर सेकंद आणि मग आफ्टर टाईम टी इज इक्वल टू 2 सेकंदामध्ये याची फायनल वेलॉसिटी आणि टोटल डिस्प्लेसमेंट म्हणजे इथून इथपर्यंतचं डिस्प्लेसमेंट आता किती झालं टोटल डिस्प्लेसमेंट यस टोटल इज इक्वल टू इनिशियल डिस्प्लेसमेंट यस आय म्हणून प्लस यस कॅल्क्युलेट केलेलं हे 5 प्लस 14 इज इक्वल टू 19 मीटर इज द टोटल डिस्प्लेसमेंट 19 मीटर इज द टोटल डिस्प्लेसमेंट हे आपण इथं वर्कआउट केलेलं आहे टोटल डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इज दॅट इज 19 मीटर आता पुढे काय विचारल्याने व्हॉट विल बी द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट वेन इट हॅज अ व्हेलॉसिटी ऑफ 5 मीटर पर सेकंड आता पुढचं विचारलेलं आहे एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर इनिशियल किती आहे 3 टाइम किती आहे what will be the position of the object when it has a velocity of म्हणजे फायनल वेलॉसिटी जी दिलेली आहे त्याची किती दिलेली आहे बेटा फायनल वेलॉसिटी दिलेली आहे पण टाईम दिलेला नाही ना टाईम दिलेला नाही इनिशियल आणि फायनल ॲक्सलेशन दिलेलं आहे तर आपल्याला थर्ड कायनामॅटिकल इक्वेशन यूज करावं लागेल कोणतं इक्वेशन यूज करावं लागेल थर्ड कायनामॅटिकल इक्वेशन यूज करावं लागेल सांगा कोणतं असेल थर्ड कायनामॅटिकल सांगा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as तर एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवाइड बाय 2a 25 फायनल वेलॉसिटी किती म्हणलेलं आहे 5 म्हणले ना इथं प्रॉब्लेममध्ये किती 5 मीटर 5चा स्क्वेअर 25 मायनस इनिशियल 9 डिवाइड बाय 2 इंटू 4 अँड दॅट इज इक्वल टू किती आलं 16 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 2 मीटर इज इक्वल टू किती 2 मीटर काय झालं 2 मीटर आपण काय काढलं त्याचं डिस्प्लेसमेंट आणि सुरुवातीचं किती होतं एस टोटल इज इक्वल टू एस इनिशियल प्लस एस कॅल्क्युलेटेड 5 प्लस 2 इज इक्वल टू 7 मीटर इज इक्वल टू 7 मीटर तर हे जे आपण वर्कआउट केलं इथं दॅट इज द 7 मीटर हा झाला प्रॉब्लेम नंबर 34 आलं काय बेटा लक्षात प्रॉब्लेम नंबर 34 आपण लर्न केल्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेमकडे आपण लर्न करूया आणि तो प्रॉब्लेम नंबर किती आहे पहा प्रॉब्लेम नंबर 35 आता येईल यामध्ये
चला प्रॉब्लेम नंबर 35 वाचा बरं. The position of an object moving along x axis is given by x is equal to चला a plus bt square बेटा, वेअर a ची किंमत तुम्हाला दिलेली आहे 8.5 मीटर आणि b ची किंमत तुम्हाला दिलेली आहे किती 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर and t is measured in second. What is its velocity at t is equal to 0 to 2 सेकंड मध्ये. चला आता तुम्हाला माहीत आहे या इक्वेशनमध्ये मी तुम्हाला अशा टाईपचा घेतला होता. डिस्प्लेसमेंट दिला असेल तर व्हेलॉसिटी काढायचं आहे, तर याला काय करायचं डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू टी बेटा. काय तर dx by dt is equal to a constant derivative 0 plus 2 into b into t and that is equal to here 2 0 झालं प्लस इंटू b ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला 2.5 इंटू टाईम किती आहे, टाईम जो दिलेला आहे आपल्याला 0 to 2 सेकंड, that is equal to here and this is equal to 2 into 2 4 into 2.5 25 दुनी 5 दुनी 10 10 मीटर पर सेकंड. 10 मीटर पर सेकंड याची काय आली वेलॉसिटी आली. 10 मीटर पर सेकंड इज द वेलॉसिटी. किती वेळेनंतर आली बेटा ती वेलॉसिटी 10 meter per second is the velocity at the end of 2 seconds. What is the average velocity between 2 to 4? आता ही velocity जी आली आपण VA म्हणू, ही किती आली 2 सेकंदात आली. आता ती velocity किती 4 सेकंदातली velocity किती येईल V is equal to आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे 2b इंटू टी इथं आलेला. यामध्ये काय तर 2 इंटू बी ची किंमत 2.5 इंटू टाईम 4 किती झालं. दिस इज इक्वल टू किती सांगा ना मला, दॅट इज इक्वल टू 20 25 चौक 100 10 20 मीटर पर सेकंड. ही व्हेलॉसिटी झाली. आणि मग आता आपल्याला याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी विचारलेलं आहे. तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू याला आपण ए म्हणू, याला आपण बी म्हणू, व्ही ए प्लस व्ही बी डिवाइड बाय 2 किती आहे 10 प्लस 20 डिवाइड बाय 2 दॅट इज 30 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 15 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 15 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा झाला 35. आता पुढचा प्रॉब्लेम नंबर 36 मध्ये बेटा 36 नंबरचा न्यूमरिकल. द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल मूव्हिंग अलॉंग एक्स ॲक्सिस इज गिवन बाय. डिस्प्लेसमेंट एक्स बरोबर किती 18t प्लस 5t स्क्वेअर बेटा 18t plus 5t square. Calculate instantaneous velocity at t is equal to 2 second. पहिला आता instantaneous velocity म्हणजे rate of change of displacement is equal to 18 t चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1 येतो प्लस 5 इंटू टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला बेटा 2t. या टाईपचे डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t असे मी घेतले बरं का अगोदर. आता हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला दॅट इज 18 प्लस 10 इंटू टी. टी किती आहे सांगा ना 18 इंटू टीची किंमत किती घेतलेलं आहे ॲट दी 2 सेकंद म्हणलं आहे ना, इथं 2 ठेवा. दॅट इज 18 प्लस 20 किती आलं दॅट इज 38 मीटर पर सेकंड.
38 मीटर पर सेकंद. काय काढलं आपण हे ॲट द एंड ऑफ 2 सेकंद. ॲव्हरेज व्हेलॉसिटी बिटवीन 2 सेकंड अँड टी इज इक्वल टू 3 सेकंद. आता बेटा 3 सेकंदामध्ये व्हेलॉसिटी काढावर किती येतं? दुसरं तोच व्ही बरोबर आहे हा फॉर्म्युला. व्ही इज इक्वल टू 18 प्लस 10t. हे 18 5 इंटू 2 10t. आता याला टीची किंमत फक्त बदलायचं. प्लस 10 इंटू टी किती? 3. हे 2 चित्र ऑलरेडी काढलेलं आहे. किती आलं? 18 प्लस 30 दॅट इज इक्वल टू किती आलं? 48. बरोबर आहे. किती आलं? हे 48 आलं. आता याचं काय विचारलं आहे तुम्हाला? ॲव्हरेज विचारलेलं आहे. या दोन्हीचं ॲव्हरेज हा व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू हे आपण जे घेतलेलं आहे याला आपण V1 म्हणा, याला आपण V2 म्हणा. V1 प्लस V2 डिवाइड बाय 2 दॅट इज 38 प्लस 48 डिवाइड बाय 2. किती आलं रे? 8 आणि 16ला 6चा 1 4 आणि 4 8 डिवाइड बाय 2 किती? 4 3. इथं आन्सर 43 मीटर पर सेकंद. 43 मीटर पर सेकंद आपण वर्कआउट केलं. आता पुढे काय? तिसरं विचारलेलं आहे. परत थर्ड एका 3 प्रॉब्लेम्स म्हणजे प्रॉब्लेम व्हरायटीज नजरेतून गेले तर आपल्याला काय अडचण येत नाही. आता विचारलं आहे ॲक्सलेशन. व्हेलॉसिटी आपण काढलेलं आहे बेटा. किती रे? 18 प्लस 10t हे इथला फॉर्म्युला. व्हेलॉसिटी इज इक्वल टू 18 प्लस 10t. आता परत याला काय करायचं आहे? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. कारण ॲक्सलेशन काढायचं आहे ना. ॲक्सलेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आता हे 0 प्लस 10 अँड ए रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट ॲक्सलेशन इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. 10 meter per second square. This is the here acceleration. This is the acceleration of a particle performing the motion. Right? This is the problem number 36. आता त्यानंतर बेटा पुढे प्रॉब्लेम नंबर 36 झाला. तर आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे आपला हा प्रॉब्लेम नंबर 37. चला पटकन. The displacement x of a particle varies with time. X is equal to किती आला? 4t square minus 15t plus 25. Find the position, velocity and acceleration of the particle at t is equal to 0. आता टी इज इक्वल टू 0ला म्हणजे इथं डायरेक्ट ठेवून टाका किमती बेटा. एक्स इज इक्वल टू 4 इंटू 0 प्लस मायनस 15 इंटू 0 प्लस 25 दॅट इज इक्वल टू 0 प्लस 0 प्लस 25 इज इक्वल टू 25 मीटर. ही काय आली? पोझिशन आली. आता व्हेलॉसिटी काढायचं आहे. डेरिव्हेटिव्ह घ्या. dx बाय dt इज इक्वल टू 4t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती? 8t. लक्षात आलं का? हे 2t येतं. 2 इंटू 4 म्हणजे 8t मायनस 15 प्लस म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू 8 इंटू 0 मायनस 15 प्लस 0 इज इक्वल टू मायनस 15 मीटर पर सेकंद. मायनस 15 मीटर पर सेकंद हे काय आलं? व्हेलॉसिटी. आता ॲक्सलरेशन काढायचं आहे. ॲक्सलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू तुम्हाला माहीत आहे 8t मायनस 15. तर परत एक डेरिव्हेटिव्ह घ्या. dv बाय dt इज इक्वल टू 8 मायनस 0 इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर a इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे ॲक्सलेशन आलं बेटा. आलं लक्षात? हे ॲक्सलेशन आलं. आता पुढे तुम्हाला काय विचारलं? परत
Find the position, velocity and acceleration of a particle at t is equal to 0. When will the velocity of the particle becomes 0? Can the call the motion of the particle as one with uniform acceleration. पुढचा प्रॉब्लेम काय विचारलेला आहे. आता हे सगळे प्रॉब्लेम कसे आहेत, CBSEच्या टेक्स्टबुकमध्ये घेतले असल्यामुळे थोडे लेंदी आहेत, म्हणजे टेक्स्टबुकमधले लेंदी. वेन विल द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल बिकम्स 0. आता ही व्हेलॉसिटी जी आलेली आहे आपल्याला, ही व्हेलॉसिटी केव्हा 0 होईल. तर व्हेलॉसिटी केव्हा 0 होते, तर ॲक्सलेशन, त्याचं जे ॲक्सलेशन असेल, रिटार्डिंग ॲक्सलेशन असेल, हे फॉरवर्डिंग ॲक्सलेशन आलं ना. आता रिटार्डिंग ॲक्सलेशन जे असेल तर काय येतं, ॲक्सलेशन v मायनस u अपॉन टी इज इक्वल टू ए. आणि हे रिटार्डिंग ॲक्सलेशन येतं आपल्याला. तर आता तुम्हाला माहीत आहे, तर टी इज इक्वल टू v मायनस यू अपॉन ए. v किती आहे बेटे इथं सांगा मला. व्हेलॉसिटी जे असेल, फायनल व्हेलॉसिटी आपण जे वर्कआउट केलेली आहे, ती व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी 0 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी आपण जी काढलेली आहे ती किती आहे 15 डिवायडेड बाय ॲक्सलेशन 8. तर किती आलं 8 एक 8 राईट. नंतर किती उरले 7 70 8 8 64 6 तर 1.875 सेकंदामध्ये ॲक्सलेशन काय असेल. तर कॅन वी कॉल द मोशन ऑफ द पार्टिकल ॲज वन युनिफॉर्म ॲक्सलेशन. म्हणजे ॲक्सलेशन कॉन्स्टंट असण्यासाठी किती वेळेमध्ये टाईम टीची किंमत आपल्याला विचारली, आणि ही टाईम टीची किंमत आपण इथं वर्कआउट केलेली आहे. आणि हा प्रॉब्लेम जो होता आपण सॉल्व केलेला, हा 37 नंबरचा प्रॉब्लेम. आता त्यानंतरचा प्रॉब्लेम 38 नंबरचा प्रॉब्लेम जो असेल तो 38 नंबरचा न्यूमरिकल पाहता. 38 द व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल इज गिवन बाय द इक्वेशन v इज इक्वल टू 2t² प्लस 5 सेंटीमीटर पर सेकंड. फाइंड द चेंज इन वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ड्यूरिंग द टाइम इंटरवल. किती बेटा, t1 इज इक्वल टू 2 आणि t2 इज इक्वल टू 4. तर t1 इज इक्वल टू 2 आणि t2 इज इक्वल टू 4 या वेळेमध्ये चेंज इन वेलॉसिटी किती. तर पहिल्यांदा v1 इज इक्वल टू टीची किंमत ठेवून टाकून द्या, किती 2 म्हणलेलं आहे, 2चा स्क्वेअर 4 प्लस 5 दॅट इज इक्वल टू 8 प्लस 5 दॅट इज 13 मीटर पर सेकंड. त्यानंतर पुढे जे विचारलेलं आहे आपल्याला, किती 4ला v2 इज इक्वल टू 2 इंटू टाईम जो असेल तो t2 किती 4चा स्क्वेअर 16 प्लस 5 इथं 32 प्लस 5 इज इक्वल टू किती आलं 37. मग चेंज इन वेलॉसिटी डेल्टा v इज इक्वल टू v2 मायनस v1. 37 मायनस 13 इज इक्वल टू 24 सेंटीमीटर पर सेकंड. किती आलं हे, दॅट इज 24 सेंटीमीटर पर सेकंड. द ॲव्हरेज, हे पहिलं झालं. दी ॲव्हरेज ॲक्सलेशन ड्युरिंग द सेम इंटरवल. आता ॲव्हरेज ॲक्सलेशन ड्युरिंग द सेम इंटरवल म्हणलं बेटा. तर आता ॲव्हरेज ॲक्सलेशन कसं काढतो आपण, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. a इज इक्वल टू v2 मायनस v1 डिवाइड बाय टाईम. आता dt म्हणू, v2 किती आहे, चेंज इन वेलॉसिटी 24 डिवाइड बाय टाईम किती आहे
4 - 2 म्हणजे 2 इज इक्वल टू 12 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आलं का लक्षामध्ये? हा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट ह्याच्यातला आणि हा त्यातला सेकंड. चला आता थर्ड काय विचारलेलं आहे पहा बरं. थर्ड प्रॉब्लेममध्ये हां पहा थर्ड, द इन्स्टंटेनियस ॲक्सलेशन ॲट टी इज इक्वल टू 4 सेकंद. तर ॲक्सलेशन जो असेल तर व्हेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे 2t² + 5. आता इन्स्टंटेनियस म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सलेशन 2 × 2t + 0 दॅट इज 4t. हे ॲक्सलेशन असतं. आता किती वेळेमध्ये विचारलेलं आहे ॲक्सलेशन आपल्याला? 4 म्हणजे टीची किंमत ठेवा 4 आणि 4 × 4 16 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ॲक्सलेशन. 14 लक्षात येतं. ॲक्सलेशन जे आपण वर्कआउट केलेलं आहे ते किती आहे? 16 दॅट इज ए इज इक्वल टू 16 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इज द आन्सर ऑफ दिस न्यूमरिकल. चला बेटा तर त्यानंतर 39 नंबरचा हा प्रॉब्लेम नंबर किती आपण लर्न केला? 38. आता हा 39 नंबर. चला 39 मध्ये काय करतोय पहा बर. 39 वाचा काळजीपूर्वक. तो प्रॉब्लेम नंबर 39. द ॲक्सलेशन ऑफ द पार्टिकल इन मीटर पर सेकंड स्क्वेअर इज गिवन बाय. ए बरोबर तुम्हाला दिलेलं आहे 3t² + 2t + 2 where t is in second. If the particle starts with a velocity v, starting velocity v किती दिलेले आहे? 2 मीटर पर सेकंड ॲट टाईम t इज इक्वल टू 0 म्हणजे इनिशियल. यूची किंमत तुम्हाला दिलेली आहे किती? 2 मीटर पर सेकंड. फाइंड द वेलॉसिटी ॲट द एंड ऑफ 2 सेकंड. फायनल वेलॉसिटी काढायची आहे t इज इक्वल टू 2 सेकंदाला. t इज इक्वल टू 2 सेकंदाला त्याची वेलॉसिटी काढायची आहे बेटा. हां कसं काढणार सांगा आता. तुम्हाला जर ॲक्सलेशन दिलं असेल आणि वेलॉसिटी काढायचं असेल तर हा फॉर्म्युला dv/dt इज इक्वल टू 3t² + 2t + 2. आता पाय बेटा dv इज इक्वल टू काय आलं? 3t² + 2t + 2 × dt. आता दोन्हीकडेही इंटिग्रेशन घ्यायचं. v इज इक्वल टू हां चला किती असेल सांगा बरं. इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन आणि डेरिटिव्हमध्ये फरक आहे. आता इंटिग्रेशनमध्ये काय 1 न पॉवर वाढतो. टीचा पॉवर 2 3 / 3 प्लस 2 × t² / 2 प्लस 2 हे टी. आता हे कॅन्सल झालं इथं राईट. आणि मग इथं आलं आपल्याला काय आलं? t³ + t² + 2t. आणि ही वेलॉसिटी केव्हा काढायची आहे आपल्याला बेटा सांगा बरं? 2 सेकंद. 2चा क्यूब किती? 2चा क्यूब + 2चा स्क्वेअर + 2 × 2 दॅट इज इक्वल टू 8 + 4 + 4 दॅट इज इक्वल टू 16. दॅट इज इक्वल टू 16 right. If the particle starts with velocity 2 meter per second राईट आहे. हां मग आता तुम्हाला काय मिळेल? फाइंड द वेलॉसिटी ॲट द एंड ऑफ 2 सेकंड. आता हे स्टार्टिंग वेलॉसिटी राईट झालं तुम्हाला. हे वेलॉसिटी किती आली? 2 सेकंदातली. पण सुरुवातीची वेलॉसिटी किती आहे? v इज इक्वल टू u
प्लस ही वर्कआउट केलेली वेलॉसिटी व्ही. व्ही फायनल किंवा टोटल म्हणा आपण इज इक्वल टू किती आलं सांगा. u2 प्लस 16 इज इक्वल टू 18 मीटर पर सेकंद इज द आन्सर ऑफ युअर प्रॉब्लेम. ओके.